खरोखर मगाशी सांगितलं आणि त्या प्रकारे सादरीकरण तुम्ही फक्त तिकडे उडवलास. मी पण राजापूरचोच आहे, अन्याय करायचो ना. 100ची खिशात ठेवून 500ची दिली, मी काय 100 घेणार ना. ते 100 वाले तेच मी ना. हा असो दे. खरोखर काय ते आता घाम फुटोची वेळी राग बी विचारला नाही हो. आणि पहिला सांगला नाही, माझ्यापेक्षा वयात पण लहान आणि अनुभवात पण लहान. बरं मगाशी काय मी कानात केलं, शंकराला तुमका दिसतो ना, ऐकून नाही लो. कानात काय केलं होतं मी, गडबड नाही ना. भूक मालकंस प्रार्थना जय जय रामकृष्ण हरी आणि रूपाचा आपण दोनच दिसले. ऐकू गेले एक नाही तो असू दे वाटा कधी कधी. बरं ते आळवल्याने ते सांगू ना मी आता असा असा म्हणून नुसतो बऱ्या त्या वेगवेगळं आळवलास तर काहीतरी. सन्माननीय रिक्षा चालक गिरीधर चव्हाण गाव आंगले यांच्याकडनं 101 रुपयाचा पारितोषिक आलंय. बोलणी झाली ना 101 नाही 100. 100 राजापूर 100. प्रवीण नकाशे रिक्षा चालक निखरे यांच्याकडनं सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. रिक्षा चालक विश्वास तांबे ससाळे यांच्याकडनं सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. हो शिवाजी महाराजांबद्दल एवढा बोलल ना. हो आंबेडकरांचं पण बोललं. खरोखर म्हणजे ज्या साहेबांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यासाठी गाणं नक्की घेणार. डोंट वरी मी हॅपी आय एम हिअर. आज कायचा बघतोय सावताचा सवांची बोली बंदूकची गोली. आज नाटक केल्यानंतर नेसवण्याच्या नियाचो आपला विषय नाही तुला का. 10वी नापास बोलले बरोबर. मिसाळ करून टाकले. व्याकरण कच्चा हो ह्यांचा व्याकरण कच्चा त्या कच्चा शाळेपासून. पण माझ्या तोंडात नारे तुरे नाही येणार. मगाशी सांगितलं ना बुवांचो हरियाण बुवांचो शिष्य म्हणून काहीतरी नवीन भेटाल. पण त्याच माऊलीने शिकवलेले हा मान सन्मान देऊन बारी करायची. आज तुमच्या सगळ्यात जर साधारण माझ्या वयाचा असता तर असाच म्हटला अरे असं काय हो. आमचं फेमस डायलॉग युट्यूबला ऐका फक्त. लय काय काय लिहून कंटाळलो एवढ्याशा वेळात अक्को 7-12 काढलं. बरं ह्यांच्या हैसुलीत बारी गावातली आणि हे रिक्षा चालक स्वतः तरी पण वाचून त्या चष्म्यात दिसताना आता एक फोटो काढायचा आणलो. बॅनर जेंका पाठवते म्हणतात त्यांचे चष्म्याची एक काच पांढरी झाली. हायच्या त्या बॅनरवर सफेदच दिसतं. गजर शिवाजी महाराजांचं घेणार, रिक्षावाल्यांचं घेणार, आपल्या राजापूर तालुक्याचं घेणार आणि मधु दंडेवते साहेबांचं घेणार. आपण नाद करायचो ना. हो मिसळाची माझ्या आडनावाची वाटच लावला नाही. बुवा होणं म्हणजे सोपं आहे पण मंडळी पार्सल नाही आणून. सकाळी देखा सांगले माझ्याकडे आज मंडळीच घ्या. पण खरोखर नव्हतो. 15 दिवस एका फोन करतो. आज भेटलो कामावर नाही येताना आडवलंय मध्ये येतोच की ना. हो आंघोळ करते पटकन येत. असं हे सगळे पार्सल नाही. तुषार परबांकडे पकवा शिकता, तो सागरकडे पकवा शिकता. तो आज फक्त एकटोच नवीन आहे. माझा काय बजेट किती बोलता किती
बजेट ठरवणारे तुम्हीच. आणि बजेट परवडलं म्हणून व्हायची गाडी घेऊन येलं 15 lakhs. बजेट परवडला नाही हो शब्द. आणि आपल्या राजापूर तालुक्यात बारी शब्द टाळूचा नव्हतो. ही बारी कॅन्सल करूसाठी भले भले प्रयत्न केला त्याच घरी. कारण भगवंताचं नामस्मरण करणं ही बारी आपल्या नशिबात होती बरोबर ना. हो एकदा कॅन्सल झाली परत पण करून बघू होते. कॅन्सल करण्याला सांगले माका पहिले पैसे पाठवणे मग कॅन्सल. म्हणजे सारखी सारखी नाटकं ठरवायची बॅनर बनवायचो मग कॅन्सल होला. तो बुवा कधीतरी भेटायला ते खाडवच करताय. हो मंडळी बरोबर आमचे मित्रच आहेत बुवांच्या मंडळीमध्ये आहेत ते. आणि काय गुलाम कलपर्यंत माका माऊली माऊली म्हणून अशा गुलामच केला. हो आतापर्यंत फोन केला आणि माऊली कैसर पोचला. ह्याच्या पुढच्यात काय जादू आली पिसायला लागला नाही ना भाई. आम्ही बघता जेवढं मान सन्मान देऊन कार्य करता येईल तुम्ही डायरेक्ट अरे तुरे. बाकी माझा एक विषय मी ना पहिले सगळे मुद्दे क्लिअर करतोय. कारण आपलं गजर असं असताना समाज प्रबोधन करणारं गजर कायम साला बिला काढूनची ती पहिले काढून घ्यायची. मग त्या गजरात काय बोलायचं ना. या ठिकाणी आमचे मित्र बरोबर कारण वयाने मोठे असले तरी आमचे मित्र सन्माननीय सुहास सरवणकर बुवा या ठिकाणी मगाशी त्यांचं नाव घ्यायचं राहून गेलं. त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. तर बुवा का द्या वाचून दाखवूची गरज लागली. कारण चष्म्याचा विषय काय झालं सांगतोय. त्या दिवशी फोन केला नाही माऊली आज गुलाब म्हणतात पण रोज माऊली म्हणतात तेव्हा माऊली एक गडबड झाली. म्हटलं काय हो म्हणता अहो काय आला पाहिजे म्हणजे ना जरा नजरेचा प्रॉब्लेम झाला. तुमका काय नाही बोलत ते पण चष्म्यावाले बिचारे म्हणते आमच्यावर घसारलो चष्म्या म्हणजे डोळ्याचा प्रॉब्लेम झाला. म्हटलं राजापुरात जावा भिवंदेव त्यांच्याकडे जावा डोळे बिळे चेक करा चष्मो काढा. नाही 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 चष्मो आम्ही काढलो चष्मो लावतोय पण चष्मो लावून शेजारीकडे गेले की शेजारी म्हणतात बुवा तुम्ही चष्म्यात चांगले दिसत नाही. अहो मग म्हटलं तिच्या समोर जाताना चष्मो काढून ठेवा. बुवा म्हणतात तापण करून बघले पण चष्मो काढले तर शेजारी माका दिसत नाही. अशी गडबड झाली. बाकी राग नाही ना. हे राग असे असावे. माका रागा बिगाचा भरपूर विचारलं. मिक्सर घरात घेतला होता वाटता सगळ्या त्यांना माहिती खाटकूट खट्ट्या काय ना असंच काहीतरी केलं नाही. 3 बट्टा आणि तो खरोखर खट्ट्या वाला पण तो सावून पण त्यांना घाबरला. मग असे कोण केला एखाद्या आवाजाची लय सगळ्याचा विषय खाल्ला धक्क्यावर गाजार पलटी. पुन्हा एकदा साऊंडवाल्यांचे आभार मानतोय. बुवा माका वाटलं तुमच्याकडे दुसरी बारी तुम्ही बोलू शकला असता रुपावळीच्या आधी पण ते रागाने घसारले. असं ते माका त्याचा राग नाही. मगाशी सांगितलंय बुवा जेवढा बोलशाल तेवढी ऐकूची ताकद ठेवा. मी काय सांगले मगाशी डोंट वरी बी हॅपी आय एम हिअर. मुंबई सुनीला तो उभारणार डोंट वरी बी हॅपी आय एम हिअर. मला इंग्लिश एवढा भारी आहे ना इंग्लिश माझ्यापेक्षा मॅट्रिक नापास वाल्यांचा पण लय भारी. माका काय हात 10वी नापास. अहो त्या दिवशी असेच गेला गोव्यात गेला आणि त्या बीचवर फिरत होता. हीच गाडी आमची घेऊन गेला. बुवा म्हणतात माऊली मी पण येऊ. म्हटलं चला माऊली इतकं चला म्हटलं माऊली इले त्या गोव्याच्या ना समुद्राच्या वाळूवर फिरला आणि उन्हातानाचे फिरला. इले 100 नाही जास्त चिठ्ठी वाचून सांगतात. बुवा पार्सलवाल्यांची उडवा नाही 100च. प्रवीण रमेश शेख नकाशे काय माझा मी आपलं पार्सल बुवांसाठी म्हटलं पण ते सगळे माझे मित्र बुवांची उडवूया. ते पार्सल कोरसवाल्यांचं काय नाही बोलणार. ते खरोखर पंचा आमचे आणि उत्कृष्ट असं त्यांचं सुद्धा भजन आहे आणि बुवांच्या कोरसमध्ये आहेत ते खरोखर सांगत काय होतं. 100 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर झालं बाबा
विरमनगराचा पुस्तक घर होता. तर झालं आम्ही गेलो त्या गोव्याच्या ना समुद्रावर चौपाटीवर फिर लावणे. भूक लागली हो. भूक लागली मग म्हटलं बसूया. त्यात वाळूवरच बसला आणि प्रत्येकान घरसून डबो नेलेलो. डबो बुवाने काय पुरणपोळी आणलेले, सागराने आमच्या मेदू वडे काय काय आणलं आणि काकुने काय भाकरी आपापल्या परीने आणलेलं. आणि माझ्या औषधनं धय दिला. धय एवढं डबो औषध बरोबर एवढं डबो भरून. कारण सगळं म्हटल्यात औषध विचार केला. औष ती शेवटी बघा औष ते औष असता. लेखाचा विचार तिकाच असता. तिला तो डबो भरून धय दिला. बसला खाऊ. मी फक्त डबो उघडलंय. डबो उघडल्याबरोबर तिकडनं फॉरेनर म्हणाला हे मॅन व्हॉट इज दिस. फॉरेनर म्हणता हे मॅन व्हॉट इज दिस. आता घाम फुटलो. हे बघा आता पण फुटलो. घाम फुटलो म्हटलं आता करायचं काय. माझा इंग्लिशचा वागला. कारण शाळेत असताना ना सकाळी सगळा घर माझा अख्खा अगदी कुटुंब शाळेत माका घेऊन जायचे आणि दुपारी अख्खी शाळा माका घरी सोडून जायचे. त्यामुळे इंग्लिशच्या तासात मी बसलेलो नाही. इंग्लिशचा नाही माझा वागला. आता म्हटला करायचं काय. तेवढ्यात बुवांकडे लक्ष गेलो. बुवा म्हणतात डोंट वरी बी हॅपी आय एम हिअर. म्हणाले माऊली काय टेन्शन घ्यायचं नाही मी हँडल करतोय. तेवढ्यात त्या फॉरेनरने परत विचारलं हे ना व्हॉट इज दिस. बुवाने लगेच चालू केलं दिस इज धाय. दिस इज धाय. त्या धायात धाय करून टाकलं नाही. फॉरेनरच वाटत पण ते वेस्ट इंडिजचे वाटत. तर त्याला बाबा धाय म्हटल्याने फॉरेनर म्हणता हाऊ टू मेक दिस धाय. हाऊ टू मेक दिस धाय. का बनवायचा कसा. फॉरेनरने विचारल्याबरोबर बुवा चालू झाले व्हेरी सिंपल व्हेरी सिंपल. काऊच मिल्क बॉइलिंग अँड बॉइलिंग. म्हणजे गायचा दूध तापवायचा उकळायचा. काऊच मिल्क बॉइलिंग अँड बॉइलिंग स्लीप इन नाईट. म्हणजे रात्री झोपवायचा. औषध इरजान घालतो ना आपण. रात्री दह्यासाठी इरजान घालतो. थोडासा दही आणून टाकता त्या डब्यात. मग त्या तापवलेला दूध थंड करून त्याच्यात टाकता. म्हणजे काऊच मिल्क बॉइलिंग अँड बॉइलिंग स्लीप इन नाईट मॉर्निंग बिकम टाईट. दॅट इज म्हणाले धर. तेवढ्यात त्या फॉरेनरने एक कानाखाली वगैरे म्हणता तू है खय इंग्लंड सोडू. मारले बरं हे का. रागलो नुसतं करतरच गेलं पुढे गेलं आणि एक तर वाळूवर असं आडवं पडलं. आडवं पडलं तिकडनं दुसरा फॉरेनरला नाही जाऊ जातात हे मॅन आर यू रिलॅक्सिंग. हे मॅन आर यू रिलॅक्सिंग. हे म्हणतात नो नो आय एम अनिल सावंत. आय एम बुवा अनिल सावंत. तर फॉरेनर गेला. दुसरा आला तर म्हणता हे मॅन आर यू रिलॅक्सिंग. परत त्यांनी सांगितलं नाही नो नो आय एम बुवा अनिल सावंत. तर फॉरेनर गेला. ह्यांच्या डोका फिरला. सारखी येऊन विचारित आर यू रिलॅक्सिंग आर यू रिलॅक्सिंग. थैसून उठलं आणि परत चालीक लागलं. आराध्य सुनील पोटले यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर झालं बाबा सरकार रिलॅक्सिंग विचारून यांच्या कानाखाली वाजवला. कानाखाली वाजवलेला आणि त्याच्यात ह्या रिलॅक्सिंग चाललेला. परत तरतरत पुढे गेलं आणि पुढे गंमत काय घडली. या फॉरेनर आत्मा झालेला. म्हणजे ती फॉरेनर गरीब नसतं. कपडे कमी असले म्हणून त्यांना गरीब समजायचा ना. ती सूर्यप्रकाश घेऊसाठी आपल्याकडे येतं भारतात आणि चौपाटीवरती आडवी झालेली असते ना गरिबांसारखी कपडे घालून. गरीब नाही ती. बाबा त्या फॉरेनर ह्यांच्या मनात दिला. ते काय विचारूया. ह्यांनी विचारला नाही हे आर यू रिलॅक्सिंग. तर म्हणतात या आय एम रिलॅक्सिंग. त्याबरोबर काल मस्तकात गेली होती तळपायाच्या मध्ये अगो कावळ्या अक्का तुझा खानदान मगात पण तिकडे रिलॅक्सिंग करून स्वतः त्याने तू हे आडवा पडलं. कसा वाटला रिलॅक्सिंग. आता ते बघितलं रवा. तर बघा खरोखर बुवा म्हणून मी सांगितलंय महाराजांबद्दल गाताना किंवा तो गजल सादर करताना मी काय बोलणार नाही. बुवांच्या मगाशी व्याकरणाचा विषय सांगलं. भरपूर गेला. कसा माका वाटला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती
आणि जन्मोत्सव आपण म्हणूया, जयंती म्हणूया, काय हरकत नाही बुवा. रागाच्या बाबतीत माझ्या वांगडा गेलास ना, छत्रपती शिवाजी महाराजांवर एका दुसरा प्रश्न विचारलेला, अको महिनो लागा तुमचा महिनो. हे तो मोबाईल बोलता एकच उत्तर देवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला पहिल्यांदा घेतला गेला, त्या युद्धाचं नेतृत्व कोणी केलं तेवढं सांगा. अगदी अचूक सांगायचा. मग तुमचं राग मी सांगते, मोबाईल बोलायचो ना, गुगल स्विच ऑफ चुपचाप करून टाकायचं. आठवतो पडलो की सुरू केलं नाहीतर पेंडा होतं अजून दे मगाशी. तर एवढ्या कमी संख्येने महिला आहेत, पण खरोखर एकदा जोरदार त्या महिलांसाठी टाळ्या. कारण आतमध्ये असतील पण मला वाटतं त्यांनी किंवा हे उभे होय भजन रसिक त्यांनी पण बसून घ्यावा. कारण कसा आम्ही होय मस्त निवांत बसता, तुम्ही ते ताटकळत उभे आहात, आमका बरा नाही वाटत. हे जरा समोर येऊन बसतात, आमका पण जरा जोर येतात आणि टाळ्यांची दाद द्या. कारण महिला वर्गासाठी मग सांगितलं, आईचं सांगत होतो, आई सारखं दैवत साऱ्या जगतावर नाही. कारण बघा परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराची पूजा केली पाहिजे का, तर त्याने परमेश्वर रूपी आई वडील आपल्याला दिले. त्याचं कारण काय की परमेश्वराला प्रत्येकाच्या दारात प्रत्येकाच्या घरात जाता येत नव्हतं, म्हणून त्याने निर्माण केले आपले आई वडील. आणि या आई वडिलांची सेवा केली पाहिजे तर परमेश्वर आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि या माता भगिनी मगाशी सांगितला विषय, बलात्कार किंवा अत्याचाराचे प्रकार वाढले आणि या माता भगिनींसाठी या ठिकाणी छोटासा गजल सादर करतोय. कारण ते 1500 रुपये 2100 रुपयांचे माझ्या औषिका बहिणींना गरज नाही. पैशां सक्षम होण्यापेक्षा कायद्याची अशी काहीतरी तरतूद होवी की माझी महिला, माझी बहीण, माझी आई या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये सुरक्षित राहिली पाहिजे. अशी एक लाडकी बहीण त्या भावाला काय सांगते, त्या सरकारला काय सांगते बघा. नको मला बंगला, नको मला गाडी, नको मला बंगला, नको मला गाडी, नको मला पैसा, नको सबसिडी, नको मला पैसा, नको सबसिडी. माझ्यासाठी काढता येणार, माझ्यासाठी काढता येणार, मला माझी सुरक्षा हवी, माझ्यासाठी काढता येणार, मला माझी सुरक्षा हवी. नको मला बंगला, नको मला पैसा, नको सबसिडी, नको मला पैसा, नको सबसिडी. माझ्यासाठी काढता येणार, मला माझी सुरक्षा. तो माईक जरा बोलत चालू कर होत ना, मग अशी बरं आवाज बंद होते काय हुशारच असतं मी. वा माझ्या बुवांका चान्स भेटतो आमका नाव ठेवू बघला. तर बघा ती लाडकी बहीण या माईक मुळे थांबलं. ती लाडकी बहीण काय सांगता, नको मला पैसा, नको मला बंगला, सरकारा नको ती गॅसवरची सबसिडी, माझ्यासाठी असा काहीतरी कायदा काढ की आमचं रक्षण झालं पाहिजे, आमची सुरक्षा झाली. ती काय म्हणते, लाडकी बहीण तुम्ही मला सारे म्हणता, लाडकी बहीण तुम्ही मला सारे म्हणता, मदतीच्या नजरेने तुम्ही काय बघता, न्याय मला द्यावा शिवबा, न्याय मला द्यावा शिवबा.
बऱ्यापैकी झाले. आता गजरात काय बोलवत ना बोला बुवा. माझी एक सवय आहे, गाणी बिनी मी जास्त वाजवीत राहत नाही. मगाशी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांवरती या ठिकाणी गीत घ्यायला सांगितलं. ते सादर करतो आणि गजराकडे वळूया. कसा रातभर ते बघा गुगल शोधून लागले. त्या बाबतीत नाद करायचो नाही आपलं. हा बघा, ही शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सगळ्यात पहिली कोणी साजरी केली असेल? शाळेत आपल्याला शिकवलं नाही कोण? सांगा बघा, सांगा. बुवा घासून मारा चेतन तांबे गावकर निकरे यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलं. नक्की काय घासूचा आणि काय मारूचा तो प्रश्न पडलेला असू दे. कसा माहिता, रुपावळीच्या आधी ते काय बोलू शकत नव्हते, मी काय बोलू शकत नव्हते. आणि बुवाने काय सांगला नाही, परत जोडी एक नाही भेटलो तरी चाला. एवढा आता शिकवलेलाच नाही बुवा भांडणा करून. तर बघा, माहितीसाठी सांगतो बुवा, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला शिकवलंय की लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण हे अर्धी माहिती. सगळ्यात पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सन्माननीय ज्योतिरावजी फुले यांनी 1870 साली चालू केली आणि त्याला सार्वजनिक स्वरूप लोकमान्य टिळकांनी 1895 ला दिले. बरोबर ना बुवा? गुगलला ह्या भेटा. पण मी बाकीचे काय विचारेन ना महाराजांचा. असू दे, गजराला सुरुवात करते. एक गीत घेतो. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या उदारगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या उदारगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या उदारगडावर. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले बोलण्यासारखं भरपूर आहे. या ठिकाणी रिक्षा संघटना यांच्यावरती या ठिकाणी एक गजर आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर. कारण कसं असतं बुवा, रात्रभर आपण एकमेकांना बोललो ना, रात्र सपाट, पण ही वयवरची भांडणं काय संपूची ना, तरी त्या काय त्या घासून बिसून मारून सांगतो. मला वाटतं आज तरी मी जरा त्याचा आदर सन्मान ठेवू लागतो. बरोबर असू दे.
तिकडे आहे की हा बघा तिकडे पण आपला आंबेडकरांचा गाणं तिकडे पोहोचला तिकडे दुसऱ्या गाण्याला आपण परत घेऊया सुज्ञानाचा निर्मळ धरा भीमासारखा माणूस खरा संग जन्मा येईल का संग जन्मा येईल का माझ्या भीमराया वाणी माझ्या भीमराया वाणी माझ्या भीमराया वाणी सांगा भीमराय होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा भीमराय होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा भीमराय होईल विश्वाजी तांबे ससाळे यांच्याकडनं 101 रुपयाचे पारितोषिक आलंय हा सुज्ञानाचा निर्मळ झाला माझ्या भीमराया वाणी सांगा भीमराय बैलगाडा मालक सुरेंद्र तांबे ससाळे यांच्याकडनं 101 रुपयाचे पारितोषिक आलंय जाईल तिथल्या अड्ड्यावर चालते मथुरची हाय हवा जाईल तिथल्या अड्ड्यावर चालते मथुरची हाय हवा राहुल पाटील करतोय दावान बिंदाचा फोटो काढले पनवेलला शर्यत होती असू दे रिक्षा संघटना यांच्यावरती स्वतः या ठिकाणी गजराची बांधणी केली सादर करणं चुकलं वगळं कारण माहिती काय जास्त नव्हती पण सादर करायचा लिहायचा प्रयत्न केला कारण रिक्षा म्हणजे गरीबाचं घर आहे बघा कारण कधी पण रात्री अपरात्री आपल्या बाजूत जरी 4 व्हीलर असली 15-20 लाखाची आणि त्याला फोन केलास बाबा रे माझ्या झिला बरा नाही माझ्या आयशिक बरा जरा म्हाताऱ्या बरा वाटत नाही डॉक्टरांकडे जाऊचा तो येणार नाही पण एखाद्या रिक्षा मालका रिक्षा चालका रिक्षावाला फोन करा बाबा रे माझ्या घरी असो प्रसंग हा 5 मिनिटात दारात गाडी घेऊन हजर पहिल्यांदा ही पद्धत होती आता चालू पण म्हणून त्या रिक्षावाल्यांवरती या ठिकाणी एक गीत सादर करतोय त्यांची फेवरेट चालत घेतली गजरा दिवस सोती रात्र दिवस सोती रात्र मदतीस तत्पर एकच मात्र मदतीस तत्पर एकच मात्र कधी आवाज द्या हो कुणी कधी आवाज द्या हो कुणी माझा रिक्षावाला दादा हे सदैव धावो माझा रिक्षावाला दादा
रिक्षा से हारत गरिबाचा रिक्षा से हारत गरिबाचा आधार आहे तिरुपयाचा रिक्षा से हारत गरिबाचा आधार आहे तिरुपयाचा माणूस आपला तो हक्काचा माणूस आपला तो हक्काचा कंटाळा नाही त्याला कामाचा रिक्षावाला आपण काही जण त्याला कमी लेखतात पण खरोखर रात्री अपरात्री कुठल्याही प्रसंगाला आपल्याकडे धावणारा कारण कधी सांगणार नाही कारण सध्या आता आपल्याकडे एवढे रस्ते बेकार झालेत ना दिवसभर ते खिळखिळी होतात तीन चाका आणि त्याच्या त्या खड्ड्यांना हाडा खिळखिळी बुवाने मला आम धरायला नाही तो भाव माझा रिक्षा चालवता माका ह्याची काळजी भय म्हणजे खिळखिळीत झाली असती खरोखर त्यांच्यासाठी एकदा सलाम आणि गोरगरिबांच्या भल्यासाठी कधी एखाद्यावर प्रसंग येतो पण पैशाची अपेक्षा नाही करणार एखाद्या गरीब घराण्यात काहीतरी प्रॉब्लेम झालो आणि ते का डॉक्टरकडे वगैरे हॉस्पिटलला नेऊ चालतं तर रिक्षावाल्यानं कधी मी तर म्हणतो होय तरी पण नसणार की बाबा माझे पैसे दे मध्ये त्या हॉस्पिटलात जाणार आहे तर मग ऍडमिट हो काय तो उपचार चालू करा आणि तो आपलं वाटेक लागणार बरोबर या रिक्षावाल्यांसाठी एकदा सल्ला म्हणून काय म्हणतोय सुवाचे सरवंतर बुवा वयात मोठे असले तरी आमचे परम मित्र त्यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक ते उपस्थित आहेत पण बक्षीस आठवणीत पाठवल्याने धन्यवाद 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 या कोकण रेल्वेचा प्रकल्प ज्यांनी आपल्या या कोकणामध्ये आणला ते म्हणजे मधु दंडवते साहेब खरोखर त्यांचे लाख आभार मानले पाहिजेत पण सध्या परिस्थिती जरा वेगळी झाल्या या कोकण रेल्वेचा फायदा पुढच्या लोकांना जास्त झाला आम्ही कसे तरी येता जनरल मधला आता माझं टेन्शन नाही ट्रेन मी आता पावडीवरती चढून लागले हो बुवा करता त्याच्या आधी यायचं आपलं सागर येतात आता मी बोललो वाढली धन्यवाद हा आता आपण इकडे येले रेंज मध्ये फुल फक्त वरती जेवता सगळे येतात बुवा बुवा करी नाही 100ला कसं चालेल वृंदावन आहे कुठे बुवा दिली ती माझ्या प्रेम त्यात असला काय मी करीत नाही असा आमदार बोला काय बुवा केस बसून असं करतात नाहीतर सांगण्याचा विषय हे कोकण रेल्वे आणि या कोकण रेल्वेचे कर्मचारी आणि रिक्षा संघटना यांची संलग्न पूजा आहे म्हणून
सन्माननीय सदा चौकेकर मला वाटतं मंडळाचे कोणतरी किंवा सन्माननीय सदा चौकेकर ह्याच्या आधी त्यांना भरपूर वेळा बघलं तरी माका पण त्यांना माहित नाही मी बुवा आजपर्यंत बघलं काय टेन्शन घ्यायचं नाही 100 रुपयाचं पारितोषिक आलं धन्यवाद 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 बुवा अजून महाराजांचं गजरा व्यवसाय जायचा निवा हा ती मजा काय वेगळीच होती तेव्हा पालखी टेम्पोने यायची ना आता पालखी टेम्पोत जायचं तेव्हा पण टेम्पोना फिरवू लागले कलियुग भाऊ तेव्हा आमच्याकडनं चलत यायचं आम्ही तुमच्या माझं डोळं हा मोठी नोट अजून रवलेली तो बुवा पैशाचा उपयोग केला ह्या रवला संदीप पुजारी बुवाची 2 मिनिटं थांबा छत्रपती शिवाजी महाराजांना एवढा बोलला ना त्यांना बाईक की ना हो त्याच्यात संदीप पुजाऱ्यांचं बोलतो त्यांचा आवाज माहिती आहे ना बुवा संदीप बुवा पैशाचा उपयोग केला हो काय सांगतो का बारी ठरल्यापासून हे बुवा माऊली साला काढा स्वतःचीच काढून घेऊची एवढी खास कोणाक असता काही जमतच खरोखर दिसतो हो आता काय लिहूतास करू तिकडे बघा चालू असं दे समाजसेवक सन्माननीय शिवाजी नारायण कानडे नावाचं जो खेळतो जीवाशी त्याचं नाव शिवाजी बरोबर की ना त्यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे धन्यवाद 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 मंडळाच्या वतीने स्वीकारतो त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताच्या प्रार्थना दिल्याने त्यांना पण नाही दिल्याने परत ते बुवाने काय काय सांगल्याने देवच्या दिली थांबू नको ते बघा इकडे येते देणारे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खरोखर आज बुवा तुमची चुकीचा केला ना भगवीच्या ही घातल्याने म्हणून भगवी नेहमी असतं ते काढून ठेवल्याने तो भगवा साजो केला नाही बुवा भगवा प्रभू रामाचा हा भगवा प्रभू श्रीकृष्णाचा हा भगवा वार करायचा हा भगवा धार करायचा हा भगवा निष्ठेचा हा भगवा त्यागाचा हा भगवा सन्मानाचा हा भगवा मानाचा हा भगवा बलिदानाचा हा स्वाभिमानाचा हा अभिमानाचा हा भगवा महाराष्ट्राचा हा भगवा माझ्या छत्रपती राजांचा आणि हा भगवा शंभू राजांचा म्हणजे भगव्याची आता बघा जय श्रीराम बजरंग दलवाले ना एकदा सांता कुठला येले होते आणि असा आमचा देऊळा राधाकृष्ण मंदिर आणि ते बजरंग दलवाले येले जवळजवळ 100-150 जण होते खरी गोष्ट अगदी सरस्वती समोरून सांगतात आणि मी आता आमच्या घरी होय गेलेलो कोण नाही ना जोच येलेलो तर आमच्याकडे स्टेज बांधलेला मी स्टेजवर उभो इकडेच एक स्पीकर तो माईक आपलं ट्रॉली माईक घेऊन जय श्रीराम माझ्या मनी त्यांनी एकदाच तिकडनं आवाज दिला जय श्रीराम तो माणूस बजरंग दलाचा जो हा त्या आमच्या सांतावडीत पार्ला विभागाचा आता हे पण बघलं तर त्या दिवशी मोटरसायकल घेऊन त्याच्या समोर दिलं हेल्मेट काढलं अरे दादा साऊंड मास्टर ब्रँड हो आता तुम्ही जय श्रीराम म्हणता जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की बरोबर की ना जय थांबा योग्य संपत्ती महाराजांचं गजर भारी बरोबर तर बघा या गंगा नदीच्या आगमनाला आपला हा राजापूर तालुका पावन झाला
मगाशी सांगितलं राजापुरात फक्त भजन नाही शक्ती तुरो आता ते गाणं काढल्याने आपले कोण राजेश निकम ना शाहीर जबरदस्त गाणं खतरनाक भारी माझी सणा पेटूया अहो आता विषय महाराजांचा विषय इलो तर खरोखर शक्ती तुऱ्याच्या या ठिकाणी शाहीर किंवा असतील किंवा काहीतरी होणार हा त्यांच्यासाठी नाहीतर माणसाने टाइमपास केलंय भरपूर तर काय म्हणतोय त्या गंगावतीच्या आगमनाने राजापूर आपला पावन झालेला आहे आणि ही रेल्वे कर्मचारी आणि रिक्षा संघटना यांची सत्यनारायणची पूजा आहे काय म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जन्मोत्सव म्हणूया जयंती म्हणूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आता फक्त ऐकत बरं ती चाल जरा नवीनच निवडली हा नवीन ना अहो काय त्या दिवशी असाच झाला ते लिहून आता पॅन संपलेला त्यांचा पॅन शाही हा पॅन आता असू दे मध्ये बघा गाणं येला होता म्हटलं तीच चाल घेऊया मला जन्माला बजेल तरी काय नवीन चालायचं फक्त मी नाही पिक्चरची नीती काय का नक्की तुमचं काय बॅटरी बंद काय तर सांगत होता बरं इकडे सांगू गेलं असतं हातात काहीतरी घेऊन या वशिंग लागता खायचा गाणा बिनामध्ये इकडे लिस्ट तयार आहे बघा यादीच काढतो आज बाजारात गेलेले 5 किलो बटाटे 4 किलो कांदे काय आणल्याने द्राक्ष आणल्याने आताशी मार्केटला लय द्राक्ष सीझन आता द्राक्षांचं थंडीत ना बरी असे ते बघा बुवा पाखरं आजाद केलं तुला मध्ये काय गाणं लावता बघूया आपण ट्राय करूया बुवा म्हणतील पण प्रेम वरवरलं तुझं आता मन भरलं ग तुझं गोवांचा पण झालेला पण त्या पाकड्यांना सध्या पाकड्यांच्या भरावर राहिलं नाही हो एकाला हाय दुसऱ्याला पाय तिसऱ्या संगीत पळून जाय म्हणून आपल्या त्या पाकड्यांचा सध्या लय लागेल कसा पाकडू काय आजाद केल्यावर खै गेला तर ऐका उड्या मारू किती आणि नाचू किती माझ्या मनासारखं झालंय उड्या मारू किती आणि नाचू किती माझ्या मनासारखं झालंय तू आजाद केलेलं बापू माझ्या पिंजऱ्यात तू आजाद केलेलं बापू माझ्या पिंजऱ्यात कोप्यात पडतोटा जास्त टाइमपास ना महाराजांचं गजर घेऊया या चालीवर पाखर आजाद केलं तुला छत्रपती शिवाजी महाराज नाही पुढचं सांगतोय जय म्हटलं तर काय फुकट जायचं आहे कारण छत्रपती शिवाजी
जर खळवत नाही, आम्ही पण खळवायचं नाही. जय श्रीराम. राजापूर 100. अरे दाच म्हणूनचा होता. राजापूर 100. नेहमी ना बुवा आला परत देताना घाबरता. आज ते काय भोस काढलेल्या काय समजत नाही. एकटो माईक घेऊन बसतो. आली आजपासून तूच आमचा राईट हँड मेन कोण. अरे असं काय असं एक गजल सादर करूया. थांबायचं नाही अजिबात. छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती त्यांना सांगले. आता व्हॅलेंटाईन डे वगैरे झाले दिवस. व्हॅलेंटाईन डे काय काय डे होते. किस डे, हग डे, प्रॉमिस डे. प्रेमाचा दिवस खयचो मी म्हणणार. त्यांना कधी ठेवायचो. मी काय म्हणणार. मी काय होईल. हा ते झाले सगळे डे साजरे झाले. पण खरे डे साजरे झाले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. ते सांग. कारण बघा प्रॉमिस डे साजरा झाला. आता परवा कधी झालं होतं आपल्या ते तारखेवरती माहित नाही. प्रॉमिस डे साजरा केला होता तेव्हा माझ्या बाजी प्रभू देशपांडेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, राजा तुम्ही गडावर जा, खिंड मी लढवतो. हे प्रॉमिस होतं. आणि राजा गडावर जाऊन तोफांचा आवाज करेपर्यंत माझ्या बाजीच्या शरीरातून प्राण निघून गेला नव्हता. बाजी जमिनीवर बसलेला होता. मिठी मारायची. हगडे माझ्या राजाच्या काळात साजरा झाला होता. अफजल खानाजवळ अफजल खानाची कबर अजून सुद्धा त्या हगडेला आठवण करत असेल. कारण बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या अफजल खानाचा पुतळा काढला. आणि ती मिठी जी होती तो हगडे. आता ते हगडे काय दुसरे मिठी मारूचे. किस डे पण तेव्हा साजरा झालो. किस डे पण त्यावेळी साजरा झालो. कोणाला माहित नाही. ह्याच्यासाठी बॅलन्स लागतो. चीन टपाक डमडम अभ्यास करायचो. मगाशी काय आमचा ह्याच्यात वाटा. मगाशी बजेटचा वाढलाच म्हणून आमचा ह्याच्यात वाट नाही. आमच्या ह्याच्यात अजिबात वाट नाही. सांगले का फक्त राजापुरात बारी म्हणून घेतली. डेअरिंग होते खर्च. पण ते पांढरे आमका जेवण वाटते ते झालं नसतं. ते थांबू बरं कोंबडो आता तुम्ही म्हणता. हो तुम्ही म्हणता पण अगोदर सांगत नको. बरं आज हे सांगला गेला जबाब नाही. सगळं उपाशी. बरं आज गुरुवार ते चायनीज की फायनीज पण प्रॉडक्ट का खाऊ शकतात. काय करायचं का गाडीवर बिस्किट होतात. वय ना म्हणजे मी फिक्स ना पुढल्यामध्ये. आता ते पेटूया. तर बघा 30 डे जेव्हा साजरा झाला. कारण ज्यावेळी तानाजी मालुसरे यांच्यावरती तो उदयभान धावून आला. उदयभानाच्या समशेरीने माझ्या तानाजीची एक बाजू छाटली गेली. उदयभानाची तलवार माझ्या त्या तानाजीच्या खांद्याची दुसरी मेंदीपर्यंत बाहेर निघाली. तानाजीचा मृतदेह समोर पडला. त्या पडलेल्या मृतदेहाला लाथ मारून तो उदयभान चालला होता. त्या उदयभानानं चाललं त्या थुकला बघा त्या मृतदेहावर. माझ्या तानाजीच्या मृतदेहावर तो उदयभान थुकला आणि लाथ मारून पुढे चालला होता. त्यावेळी 80 वर्षाचा शेलार मामा म्हणाला, अरे हिजड्या, रक्ताच्या थाळवड्यात पडलेला माझ्या पोराला लाथ मारून कुठे चाललाय. हिम्मत असेल त्याच्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर चाल कर. तो उदयभान त्या शेलार मामावर चाल करून गेला. शेलार मामाला उड्डाण केलं. त्याच्या नरड्याचा फोट घेतला. दाताने नरडं फोडलं होतं. तो 30 डे करा. आणि सगळीकडे सांगते. आता एवढा महाराजांबद्दल जीव तोडून सांगते. परवा बारी एकांतरी टाळे वाजवल्या पण तिकडे शिट्टीवर मारित असते. पण ह्या सगळ्या आपण टाळे मारत नाही.
तर अख्खी रात्र बारी पण देवचा नाही असं ते गजल सुरुवात करतोय. महाराष्ट्राच्या मातीत सह्याद्रीच्या कुशीत, महाराष्ट्राच्या मातीत सह्याद्रीच्या कुशीत, माझी जाऊ पोटी एक पुत्र जन्मला, माझी जाऊ पोटी एक पुत्र जन्मला, जानता शिवाजी राजा तो भला, जानता शिवाजी राजा तो भला, जानता शिवाजी राजा तो भला, सह्याद्रीचा कुशीत, जन्मानी झाले नियोजन कामाचे, जन्मानी झाले नियोजन कामाचे, मातेला डोहाळे ते लागले युद्ध करण्याचे, मातेला डोहाळे लागले युद्ध करण्याचे, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी जन्माला आले त्यावेळी ज्यावेळी जिजामातेच्या उदरामध्ये होते, पोटामध्ये होते, त्यावेळी जिजामातेला डोहाळे लागले, घोड्यावर रपेट करायची, युद्ध करायचं. 7 महिन्याची जिजाऊ गरोदर असताना 7 महिन्याचं बाळ आपल्या पोटामध्ये असताना रपेट केली होती बघा. कारण लखोजीराव देशमुख यांनी शहाजी राजांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग केला होता आणि त्यावेळी घोड्याची रपेट, घोड्यावरची रपेट माझ्या जिजाऊ मासाहेब बाळाला पोटात घेऊन म्हणजे त्या आपल्या शांत्या राजाला पोटात घेऊन ती रपेट करत होत्या. आणि आताच्या आपल्या बायकांना डोहाळे लागतं. चिंचू, आवळे, बोरा आता नाही म्हणजे साधारण त्यांच्या वयाच्या जरा म्हातारे वयस्कर त्यांच्या आता आमच्या बायकांना डोहाळे लागतं. कोण करणार काय भया बाजारात येताना चिकन चिल्ली घेऊन यावा. अहो चिकन चिल्लीचे डोहाळे लागते त्यावेळी जिजाऊ मासाहेबांना डोहाळे लागले, युद्ध करण्याचे बघा अशी चर्चा रंगली होती. शहाजी राजांना समजलं की डोहाळ्याची चर्चा रंगली. शहाजी राजांनी विचारलं, राणी साहेब काय डोहाळे आहे तुमचे? राणी साहेबांनी सांगितलं जिजाऊ मासाहेबांनी पुरवाल का माझे डोहाळे? त्यावेळी शहाजी राजांनी सांगितलं फक्त सांगून तर बघा. माझ्या जिजाऊ मासाहेब काय म्हणाल्या, त्या मग तो अंगावरचा पोशाख अंगरका द्या, जिरे टोप द्या आणि हातातली शमशेर द्या आणि हे हातातले शेंबर पण द्या. बाळासाहेबांवरून एक होते तनिष बाबू कोरगाव यांच्याकडे 101 रुपयाचा पारितोषिक घेणार. कारण सन्माननीय बाळासाहेब ठाकरे प्रत्येक आपल्या या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस पक्ष कोणताही असू दे बाळासाहेबांना मानतो म्हणजे मानतो खरोखर. कारण तो वाघ मराठी होता, राखेतून उसळत होता, सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता, देशद्रोह्यांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता आणि तो ठाण्या वाघ म्हणजे माझा बाळासाहेब ठाकरेच होता, माझा बाळासाहेब ठाकरेच होता, माझा बाळासाहेब ठाकरेच होता. आता एकाला टीका बोललं तो यमक जुळवण्यासाठी बोलवलं लागतं नाही तर तेवढाच घेऊन अशा. तर काय म्हणतोय, मासाहेबांना डोहाळे लागले, शहाजी राजाने अंगावरचा अंगरखा दिला, जिरेटोप दिला, शमशेर हातात पडतात, ती शमशेर गदा फिरायला लागली. त्यावेळी शहाजी राजा बघत राहिले म्हणून डोहाळे आणि गर्भात गर्भसंस्कार होणं चांगलं गरजेचं आहे. तिकडे संस्कार झालेले नाही, आपल्याकडे झालेले आहेत म्हणून आपण भजन करतात, हरिनाम करतात. खरंतर
सांगण्यासारखे काय म्हणतोय कारण मासाहेबांच्या पोटात असल्यापासून कामाचं नियोजन झालं होतं कारण मासाहेबांनी नवस केला होता की हे जे मुघली राज्य हे मुघलांचा अन्याय याचा विरोध करण्यासाठी भवानीकडे बाळ मागितला होता आणि ते बाळ म्हणजे आपला जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून काय म्हणतो डोळ्यावर स्वार हो समशेर फिरविल डोळ्यावर स्वार हो समशेर फिरविल अवतार महादेवाचा महाराष्ट्राला अवतार महादेवाचा महाराष्ट्राला रायरेश्वरी जाऊन घेती शपथ स्वराजाची रायरेश्वरी जाऊन घेती शपथ स्वराजाची वाली झाला गरीबांना काळजी रयतेची वाली झाला गरीबांना काळजी रायरेश्वरावर जाऊन शपथ घेतली स्वराज्याची मुठभर मावळे घेऊन स्वराज्याची स्थापना केली मगाशी बुवांना विचारलंय तोरणागड छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणागड जिंकला कधी वयाच्या 16व्या वर्षी तोरणागडावर महाराजांची कायम नजर असायची कारण स्वराज्याची उभारणी करतोय पण आपल्याकडे गड हवा एखादा किल्ला हवा आणि तो हल्ला होता महाराजांनी तोरणागड तुम्ही काय सांगशा तेव्हा सांगता भेटला फक्त नाही ना मी सांगू लागते मी माझा सांगते तुम्ही तुमच्या प्रश्नाने सांगा फिट काय टेन्शन घ्यायचं नाही तर बघा बाजी पासरकर नावाचे वयोवृद्ध असे इसम आपले सरदार म्हणून कारण तोरणागड घ्यायला महाराज गेलेले होते माझ्या वाचनानुसार मी सांगतोय कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यावेळी सरदार त्या सैन्याचा प्रमुख बाजी पासरकर होते आणि त्यांनी तो तोरणागड जिंकला होता तर बघा त्या स्वराज्याला पहिला गड कुठला भेटला असेल तर दोन काय म्हणतो आणि परस्त्री माते समान ह्यो मेन विषय निवडणुकीपेक्षा भारी अटीतटीतोच चांगला तर बघा माझा राजा मी मगाशी सांगितलं बाई नाचवणारा नव्हता तर बाई वाचवणारा माझा राजा होता परस्त्रीला माते समान मानणारा कल्याणच्या सुभेदाराची सून खरा नारळाने वटी भरून परत पाठवून दिली ज्यावेळी कल्याण गावी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी त्या कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांच्या समोर तोफा म्हणून सादर केला त्यावेळी शिवाजी महाराजांच्या मुखातून शब्द निघाले अशीच सुंदर आई असती आमची रूपवती आम्ही सुंदर घडलो असतो वदने छत्रपती कारण समोरच्या स्त्रीला आईचा दर्जा देणारा माझा राजा होता म्हणून आता एकदा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे म्हणून काय म्हणतो गड तोरणाचे नुकोनी गड तोरणाचे नुकोनी स्वराज्याची उभारणी गड तोरणाचे नुकोनी स्वराज्याची उभारणी परस्त्री माते समान शेती बाळेला परस्त्री माते समान शेती बाळेला
तर बघा कैक मावळे भाजी प्रभू देशपांडे एसाजी कंक दादाजी माणूस रे सूर्याजी माणूस रे त्यापैकी बघा एक किस्सा सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा सुनील कोटले तांबवली बकासूरवर गाणं बोलते मसूरचा मसूर मिळाला जरा मला ऐकवलं असतं नक्की म्हणा नाहीतर मग 100 वाक्का देऊ 100 एक नंबर या ठिकाणी फरमाईश होती प्रति शिवराया वतरले हो प्रति शिवराया वतरले हो महाराष्ट्राच्या भूमीवर ऐका मंडळी कथा सांगतो बाळासाहेब ऐका मंडळी कथा सांगतो बाळासाहेब ऐका मंडळी कथा सांगतो बाळासाहेब प्रति शिवराया त्यापैकी एका मावळ्याचा या ठिकाणी उल्लेख करत होतो तेवढ्यात बाबू बक्षीस घेऊन येतो तर बघा मगाशी सांगितलं किस डे प्रॉमिस डे हग डे सगळे महाराजांचे पराक्रम तसं बघा महाराजांच्या तालमीत एक एसाजी कंक नावाचा मावळा होता दक्षिण दिग्विजय करून माझा राजा दक्षिण दिग्विजयाच्या ठिकाणी निघाला जाता जाता बघा त्यांच्या सोबत होता एसाजी कंक दक्षिण दिग्विजय करून निघालेले महाराज गोवळकोंड्याकडे निघाले महाराज पालखीत होते भुई लोक पालखी घेऊन चाललेले अचानक महाराजांची पालखी थांबली महाराजांनी पालखीचा पडदा बाजूला केला आणि समोर बघतायत ते काय त्या गोवळकोंड्याचा बादशाह स्वतः महाराजांना नेण्यासाठी त्या ठिकाणी आला होता महाराजांनी विचार केला गोवळकोंडा अजून कोसू दूर आहे मग हा गोवळकोंड्याचा बादशाह आपल्याला नेण्यासाठी एवढे लांब कसा आला महाराजांनी न राहून त्याला प्रश्न विचारला बादशहाजी गोवळकोंडा अजून कोसू दूर मग तुम्ही इथं कसं काय त्या गोवळकोंड्याच्या बादशाहाने उत्तर दिलं महाराष्ट्राचा राजा आमच्या मातीत येतोय त्याच्या पावलाची धूळ आमच्या राज्यातल्या मातीला लागण्यापूर्वी आमच्या मस्तकावर लागावी म्हणून आलो तर त्या गोवळकोंड्याच्या बादशाहाने महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आपल्या राज्यामध्ये घेऊन आला आपल्या राजांचा आगत स्वागत पाहुणचार झाला आणि त्या गोवळकोंड्याच्या बादशाहाने सांगितले राजाजी राज आमचं नगर बघा आमचं राज्य बघा तर हे दाखवण्यासाठी बघा तो बादशाह आपल्या राजांना घेऊन आपल्या राज्याचा फेरफटका मारत 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 निघाला जाता जाता पहिल्यांदा अश्वशाळा आली अनेक जातीवंत घोडे त्या
अश्वशाळेमध्ये होते. त्या बादशाहने विचारलं, राजाजी ये हमारे पास है, आपके पास भी होगा. माझ्या राजाने फक्त मान हलवली. काही थोडं अंतर पुढे गेल्यावर जी हिरे जवाहर दाग दागिने ती संपत्ती अमाप अशी संपत्ती बादशाहने माझ्या राजाला दाखवली. राजा जी ये हमारे पास है, ऐसा आपके पास भी होगा. माझ्या राजाने शून्यातनं विश्व निर्माण केलं होतं. त्या बादशाहला कोण सांगणार. झालं बाबा, बादशाह पुढे निघाला, शस्त्रशाळा दाखवली आणि थोडं पुढे गेल्यावर हत्ती शाळा. तो म्हणाला, राजाजी ये है हत्ती शाळा. राजांची नजर फक्त पाहत राहिली, कारण लांबच लांब कर्नाटकी बुलंद आणि बलाढ्याचे हत्ती लांबच्या लांब रांगेमध्ये त्याच्या शाळेमध्ये उभे होते. त्याबरोबर त्या बादशाहने विचारलं, राजाजी ये हमारे पास है, आपके पास भी होगा. आणि त्याला कोण सांगणार. आपल्या या महाराष्ट्रामध्ये या सह्याद्रीच्या कडेकपारात फक्त तिघच फिरू शकतात, वाघ, वारा आणि मराठे. तिसऱ्याचं काम नाही, कारण हत्ती बित्ती एवढं अवघड प्राणी आपल्या कडेकपारात जमणार नाही. पण बघा, राजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी त्यांची मिरवणूक हत्तीवरून काढली होती. आता म्हणतील, तो हत्ती कैसून इलो. या मोबाईल छानपण सांगला, महाराष्ट्रात त्या गड किल्ल्यांमध्ये हत्ती नव्हते, रायगडावर हत्ती कैसून इलो. शिवाजी महाराज लहान असताना शहाजी महाराजांनी हत्तीची 2 पिल्लं त्यांना दिली होती आणि ती लहान असताना गडावर नेली. ती लहानाची मोठीच गडावर झाली आणि त्याच हत्तीवरती महाराजांचा राज्याभिषेक झाल्यावर मिरवणूक निघाले. तर झालं बाबा. छत्रपती शिवाजी महाराजांना विचारल्यानंतर महाराजांना उत्तर तर द्यायचं होतं. महाराजांनी एवढंच सांगितलं, बादशाहजी आपके जैसे हत्ती हाथी ये हमारे पास नहीं है, मगर हाथी सारखे मावळे नक्की आहे. महाराजांनी सांगितलं, तुमच्यासारखे हत्ती आमच्या जवळ नसतील, पण हत्तीच्या ताकदीचा आमच्याकडे मावळे जरूर आहे. त्याबरोबर त्या बादशाह मस्करी करून तो वेळ सुटली. तो म्हणता, राजाजी आपने बोला हत्ती नहीं है, हत्ती के समान आपका एक एक मावड़ा है, तो कोई ऐसा शख्स लाए हो आपके साथ. त्याने विचारलं, राजा तुम्ही म्हणताय तुमच्याकडे हत्ती नाही, हत्तीच्या ताकदीचे मावळे आहेत, मग त्यातला एखादा आणलाय का. महाराजांच्या बाजूला यसाची कंक उभा होता. महाराजांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि सांगितलं, हा पण त्यातलाच आहे. त्यामुळे यसाची कंक पुढे झाला. त्या बादशाने सांगितलं, राजा हा तुमचा हत्तीसारखा मावळा आमच्या एखाद्या हत्तीशी युद्ध करेल का. आणि त्याने बघा त्याची बुद्धी फिरली. एक पिसाळलेला मदमस्त असा हत्ती मैदानात आणला. इकडे आमचा यसाजी कंक राजांना म्हणतोय, राजा आज्ञा द्या, आत्ता जातो मी भिडतो त्या हत्तीला. म्हणजे काय मावळे होते बघा, हत्ती मारूची ताकद होती. आणि आता सर्व दिसल्यावर बाई बोलता पडतो. त्या दिवशी येतो भाव सर्व थाप मारली. यसाजी कंक पुढे झाला, हत्तीवर चाल करून गेला. तो मदमस्त असा हत्ती त्या यसाजीवर चाल करून आला. आजूबाजूची लोक बोलायला लागली, हे यसाजी ये माग फुकट मरशील. पण यसाजी पुढे झाला होता, हत्तीवर चाल करून गेला होता. यसाजीने उड्डाण केलं. त्या हत्तीने बघा एकदा काय केलं, सोंडेमध्ये त्या माझ्या यसाजीला गर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 
मारहाण केलं आणि हातातल्या समजेरीने त्या हत्तीची सोंडच छाटून टाकली. ची 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 करत तो हत्ती मैदानात पडला होता. आणि त्यावेळी बघा माझ्या मराठा हत्तीनं कर्नाटकी हत्तीला ठार केलं होतं. असा मावळा माझ्या राजाच्या पदरी होता. त्याचं नाव यासाठी करतो. एक निळा एक भगवा रिक्षा चालक मालक संघटना 100. आज बोलताना 100 बोलल्यामुळे आज माझ्याकडे मोठी वाढली. चुकलं का 500 बोलला. एक आला त्याचा या ठिकाणी बुवांकडे पण भारी आहे. दुसरा म्हणू का मी बरं मी ऐकलं नाही ना.
एक गाणं ठेवा. बरं मी काय म्हणजे बुवाने म्हटलं तर ठीक, नाही तर मी ऐकतोय आणि बसल्या बसल्या अभंगाच्या आधी तुमचा गाणं हाच ना तुम्ही जाणार नाही ना, जायचं ना. असू दे गजर, खरोखर वेळ पण झालाय, बुवाकडे बारी आहे. बुवांचा असा हाताचा आधार आहे तसा झालेला. आता कधी एकदा माझ्याकडे बारी भेटते आणि या बुवा कोण पडतंय आता काय का बोला, आता माझ्याकडे अभंग. तिकडे जायचं ना तुम्ही मावळ्यास. महाराजांची शपथ त्याला घालून ठेवा. असे झालेत कसे माझ्या नंतर खातावले असते बघ असं काय तुमचं गाणं नक्की घेणार मी ऐकतोय फक्त नक्की अजून 4 घे पण कसं आता बुवांकडे जर त्यांना 4च देऊया असू दे. नारायण नारायण श्री सत्यनारायण नारायण नारायण श्री सत्यनारायण.
श्री सत्यनारायण